नमस्कार. 28 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरात 38 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी तरुणास 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. यावल शहरातील मोकाट गुरांनी घेतला एकाचा बळी. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्ग दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा. पाडळसे गावात CCTV कॅमेरे DYSPच्या हस्ते लोकार्पण. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक पाहणी प्रात्यक्षिककरिता कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची घेतली मदत. यावल तालुक्यातील महिलांसाठी मोफत पिंक ऑटो प्रशिक्षणचे आयोजन. प्रहार जनशक्ती पक्षाच्या यावल तालुकाध्यक्षपदी नंदकिशोर सोनवणे यांची नियुक्ती. पोदार इंटरनॅशनल स्कूल भुसावळ येथे कल्मिनेटिंग इव्हेंट उत्साहात साजरा. फैजपूर येथे महाराणा प्रताप राजपूत संघर्ष समिती व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव. तर किनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बबलूभाऊ कोळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये कॅशबॅक ऑफर. तुम्हाला जर कपडे खरेदी करायचे आहे आणि तुम्ही जर 1500 रुपयाचे कपडे खरेदी केले तर तुम्हाला 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. अर्थात 1500च्या खरेदीवर 500 रुपये कॅशबॅकची ऑफर यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये सुरू आहे. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरात 38 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला 1 सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला रविवारी सकाळीच यावल न्यायालयात हजर केले होते. यावल शहरातील काजीपुरा भागातील रहिवासी नाजिया खलील काजी वय 38 या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करत जावेद इनुस पटेल वय 23 या तरुणाने तिची हत्या केली होती. घटनेनंतर घटनास्थळावर तातडीने फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी सह पथकाने भेट दिली होती व घटनास्थळाचा पंचनामा केला होता. या खून प्रकरणी खलील काजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व संशयित आरोपी जावेद इनुस पटेल हा स्वतः कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला होता. तेव्हा या गुन्ह्यात त्याला अटक केल्यानंतर रविवारी सकाळी यावल येथील न्यायालयात हजर केले असता यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश MS बंचरे यांनी जावेद पटेल याला 1 सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण यावल तालुका हादरला आहे. सदर खून हा अनैतिक संबंधातून झाला आहे. जावेद पटेल आणि नाजिया काजी या महिलेचे अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातून मे महिन्यामध्ये त्यांचा वाद झाला होता व 5 मे 2022च्या मध्यरात्री नाजिया काजी हिने जावेद याला कॉल करून मध्यरात्री घराच्या बाहेर बोलवले आणि घराच्या बाहेर शेख मुजम्मिल उर्फ मुज्जू शेख हकीम, हिदायत अली उर्फ राजू शेखावत अली, शेख सोएब शेख इक्बाल खाटिक राहणार ताहानगर या तिघांनी त्याला दुचाकीवर बसून भुसावळ रस्त्यावर नेले आणि तेथे चाकूने वार करीत त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो बालबाल बचावला होता व त्याचाच वचपा त्याने काढत सदर महिलेची हत्या केल्याचे बोलले जात आहे.
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल शहरातील एका 62 वर्षीय इसमाचा मोकाट गुरांनी बळी घेतला आहे. 7 दिवसापूर्वी मोकाट गुरातील एक बिथरलेल्या गायीने सदर इसमाला योगायोग पेटमध्ये जबर धडक दिली होती. यात सदर इसम हा गंभीर जखमी झाला होता. जळगावात त्यांच्यावर गेल्या 7 दिवसापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. यावल शहरात मोठ्या संख्येत मोकाट गुरे वाढली आहेत. सदरील मोकाट गुरे शहरात विविध भागात वावरत असतात. तसेच या मोकाट गुरांमुळे रहदारीला प्रचंड अडथळा निर्माण होत असतो. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या, मात्र नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले. दरम्यानच दिनांक 22 ऑगस्ट रोजी मोकाट गुरातील एक गाय बिथरली होती व तिने शहरातील योगायोग पेठ बारीवाळा येथील रहिवासी नथू यशवंत पाटील बारी वय 62 यांना जबर धडक मारली. त्यांच्या अंगावर ही गाय धावून आली. यात नथू पाटील बारी हे गंभीर जखमी झाले. तेव्हा त्यांच्यावर यावल येथे प्रथम उपचार करून त्यांना जळगाव येथे एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान ते कोमात गेले आणि 7 दिवस मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मोकाट गुरेढोरे यांचे मालक व नगरपालिका प्रशासन यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. दरम्यानच या घटनेनंतर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मनोज म्हसे यांनी गुरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे व शहरातील मोकाट गुरे पकडली जात आहेत. खुशखबर खुशखबर खुशखबर. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे. तेव्हा त्वरा करा. या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. यावल शहरातून निघणारा चोपड्यापर्यंत जाणारा रस्ता अतिशय खड्डेमय झाला असून छोटे छोटे अपघात या रस्त्यावर नियमित झाले आहेत. अनेक जणांनी या अपघातात आपले प्राण गमावले आहे तर अनेकांना अपंगत्व आलं आहे. तेव्हा सदर रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ यांनी दिला आहे. यावल शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात अभियंता तळवी यांच्याकडे जिल्हा परिषदचे माजी सभापती रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ यांनी एक निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्ग आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. यावलपासून तर थेट चोपड्यापर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे आणि खड्डे चुकत असताना अनेक अपघात घडले आहेत. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेक जण अपंग झाले आहेत. तेव्हा या रस्त्याची तातडीने आपण दुरुस्ती करावी, अन्यथा येथील कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण करू असा इशारा रवींद्र पाटील यांनी दिला आहे. बऱ्हाणपूर अंकलेश्वर जो रस्ता आहे आपला, या रस्त्याला यावलपासून तर किनगावपर्यंत एकदम दयनीय अवस्था झालेली आहे. खड्डे एवढे पडलेले आहे की त्याच्यामध्ये ह्या महिन्याभरामध्ये 4-5 अपघात झाले. त्याच्यामध्ये 2-3 लोक मृत्युमुखी पडले आणि बाकीच्यांचा भरपूर असा इजा झालेला डोक्याला. आणि त्या रस्त्याची एवढी भयानक अवस्था झालेली आहे की रस्ता कुठे आहे ना गड्डे कुठे आहे हे समजायला मार्ग नाही आहे. त्या रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षा आहेत आपल्या साखळी यावल, त्यांची पण एकदम भयानक परिस्थिती वाईट झालेली आहे. तरी हे मी बांधकाम विभागाला निवेदन दिलेलं आहे की 8 दिवसामध्ये जर हे रस्ता जर दुरुस्त नाही झाला तर मी तिथे ऑफिस संबंधित बांधकाम विभागासमोर मी आमरण उपोषण करणार आहे.
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतच्या वतीने 15व्या वित्त आयोगातून पाडळसे गावातील बस स्टँड परिसर, आठवडे बाजार परिसर, ग्रामपंचायत इमारतीसह विविध ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले. तेव्हा या CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण नुकतेच फैजपूर विभागाचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. पाडळसे तालुका यावल या ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातून गावात मुख्य चौक तसेच विविध ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले. नुकतेच या CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पाडळचे सरपंच ज्ञानेश्वर तायडे, उपसरपंच माधुरीताई पाटील, पोलीस पाटील सुरेश खैरनार, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, माजी प्रभारी सरपंच रजनीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विष्णू भिल, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भोई, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राज मोहम्मद पठाण, सय्यद नूर अली, आरिफ पटेल, शुभम तायडे, सय्यद रज्जाक, सय्यद इसाक, महमूद पटेल, ग्राम सुरक्षा दलचे उपाध्यक्ष मनोज तायडे, संग्राम ऑपरेटर सुलतान पटेल, ग्रामपंचायतचे लिपिक ललित चौधरी, शिपाई लक्ष्मण भराटे, आरोग्य कर्मचारी विजय रलसह मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते. मोठ्या उत्साहात पाडळसे गावातील या सर्व CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक पाहणीकरिता आता स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप राज्य शासनाने विकसित केले आहे. तेव्हा या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक पाहणी करायची आहे व त्याची नोंद घ्यायची आहे. त्याकरिता तहसीलदार महेश पवार यांनी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे व त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या मार्फत आता तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या हातून प्रात्यक्षिकं केली जात आहे. यावल तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार व तालुका कृषी अधिकारी ESB सिनारे, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी एका प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं. यात कृषी विभाग यावल कार्यालयाकडे मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचे प्रशिक्षणासाठी आलेल्या 13 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले व त्यांना शासनाच्या नव्या विकसित केलेल्या पीक पाहणी व्हर्जन 2 या ॲपचं प्रशिक्षण देण्यात आलं. विद्यार्थ्यांना या ठिकाणी मास्टर ट्रेनर तलाठी समीर तडवी यांच्या हस्ते प्रशिक्षण देण्यात आले. कशाप्रकारे नवीन ॲपच्या माध्यमातून शेतकरी वर्ग आपल्या शेतातून पीक पाहणी नोंदवू शकतो, त्यात दुरुस्ती कशी करता येईल, ॲपमधील इतर माहिती कशी बघावी याबाबतचं प्रशिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. तेव्हा या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यावल तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नवीन ॲप व्हर्जन 2च्या संदर्भात जनजागृती केली जाणार आहे व विद्यार्थ्यांच्या हातून शेतकऱ्यांकडून प्रात्यक्षिकं करून घेतली जाणार आहेत. याचा मोठा फायदा यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात देखील मोठी भर पडणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून आता यावल तालुक्यातील बोरखेडा बुद्रुक, मारूळ, न्हावी या क्षेत्रात प्रत्यक्षात जाऊन शेतकऱ्यांकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना विद्यार्थी पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहे. तेव्हा यावल तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये नवीन पीक पाहणी ॲप व्हर्जन 2 संदर्भात सुरू केलेली जनजागृती ही कौतुकास्पद ठरत आहे. आता बरेचसे शेतकरी माझ्या म्हणजे मी जे फिरलो होतो मला जाणवलं की जुन्या ॲपमध्ये करतायत, कारण त्यांना व्हर्जन 2 हा फॅक्टर काय आहे ते त्यांना समजत नाही. काय त्यांना म्हणतात आपण पुराणे करून देत होतं ते मुलांनीच केलं मागच्या वर्षी वगैरे असा विचार. तर त्यांनी यावर्षी काय केलं, मुलगा बाहेर दुसऱ्या मुलाला घेतला आणि ते जुन्या ॲपमध्ये. तर सर्वात आधी पहिले त्यांना ते सांगायचे की ते जुन्या ॲप तुम्ही अनइन्स्टॉल करायचं, ते मोबाईलमधून डायरेक्ट उडवून टाकायचं आणि व्हर्जन 2 पीक पाणी व्हर्जन 2 डाउनलोड करायचं. बरं, आताचे मागच्या वर्षी आपण जुन्या ॲपमध्ये जे काम केलेलं आहे
मागच्या वर्षीचं त्याच्यामध्ये ऑलरेडी शेतकऱ्यांची नोंदणी झाली, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ती नोंदणी व्हर्जन 2 ॲपमध्ये जशीच्या तशी दिसते. इव्हन तो त्यांचा जो 4 आकडी OTP येतो त्यांना तो सुद्धा जसा तसा दिसतो. त्याच्यामुळे तो ते ॲप जरी अनइन्स्टॉल केलं तरी त्याच्यातला डाटा जो आहे तो व्हर्जन 2 मध्ये त्यांनी घेतलेला आहे. थोडक्यात त्या ॲपमध्ये सुद्धा ती पाणी होते. ठीक आहे, म्हणजे त्यावर पहिली खात्री काय करायची की व्हर्जन 2 हा शब्द आलाय का ते पहिलं चेक करायचं. कारण तुम्ही जुन्या ॲप केलं तरी पीक पाणी होते, पण ती सिस्टीममध्ये येत नाही. जुन्या ॲपमध्ये येत नाही आणि त्याच्यामुळे काय व्हर्जन 2 मध्ये जर केलं तर आता व्हर्जन मागच्या वर्षीच्या ॲपमध्ये आणि आता यावल तालुक्यातील महिलांना आता पिंक ऑटो प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी जळगाव मराठी प्रतिष्ठान आणि यावल मराठी अस्मिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटो प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या महिलांना ऑटो रिक्षा व्यवसाय करायचा असेल त्यांनी मराठी अस्मिता प्रतिष्ठानचे यावल अध्यक्ष चेतन आढळकर यांच्या मोबाईल क्रमांक 8657 54 52 02 तसेच 97 30 07 10 15 या क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सम्राट मॉल भुसावळ रोड समोरील चेतन आढळकर यांच्या शॉपवर महिलांनी भेट देऊन माहिती जाणून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव शहरात मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून 5 महिला पिंक ऑटो चालवत आहे. येणाऱ्या काही दिवसात आणखी 10 महिला पिंक ऑटो व्यवसायात पदार्पण करणार आहेत. महिलांनी या नाविन्यपूर्ण व्यवसायात यावे याकरिता मराठी प्रतिष्ठान व यावल येथील मराठी अस्मिता प्रतिष्ठान यांच्या मार्फत यावल तालुक्यातील गरजू महिलांना मोफत रिक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच लायसन बॅच परमिट शासकीय दरात काढून मिळणार आहेत. रिक्षा घेण्याकरिता बँकेकडून अर्थसहाय्याबाबत देखील मराठी अस्मिता प्रतिष्ठान सहकार्य करणार आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2022 पासून यावल तालुक्यातील महिलांसाठी प्रशिक्षण सुरू केले जाणार आहे. तेव्हा यावल तालुक्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी अस्मिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन आढळकर यांनी केले आहे. यावल तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नंदकिशोर सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवड उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे नवनियुक्त तालुका अध्यक्ष तथा रिधुरी सरपंच नंदकिशोर सोनवणे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या नियुक्ती कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह पाडळसे गावाचे नामदेव तायडे, युवक तालुका अध्यक्ष सागर तायडे, सरचिटणीस नितीन सपकाळे, युवक तालुका उपाध्यक्ष राकेश भंगाडे, संघटक भिका टकारीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या यावल तालुका अध्यक्षपदी नंदकिशोर सोनवणे यांच्या झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. भुसावळ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये फूटप्रिंट्स या विषयाअंतर्गत कल्मिनेटिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या इव्हेंट अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्टोन इज द मॉडर्न इज वर आधारित क्लासरूम सजवले होते. विद्यार्थ्यांनी मोहेंजोदाडो संस्कृती, हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, इजिप्तची संस्कृती, माया संस्कृती या वेगवेगळ्या संस्कृतीचा व युगाचा पेहराव केला होता जो लक्षवेधी ठरला. तसेच संस्कृतीतील शिल्प, वास्तुशिल्प तसेच प्रतिकृती त्यांनी तयार केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी पालकांना विविध संस्कृतीबद्दल माहिती दिली. त्या संस्कृतीवर आधारित नृत्य देखील सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य आनंद हिलाल शाह यांच्या उपस्थितीमध्ये पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून फीत कापून या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राचार्य आनंद हिरालाल शाह, व्यवस्थापक रामदास कुलकर्णीसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये संपन्न झाला.
फैजपूर येथील महाराणा प्रताप राजपूत संघ, महाराणा प्रताप राजपूत संघर्ष समिती व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला। हा कार्यक्रम वडोदा तालुका यावल येथील निष्कलंक धाम येथे संपन्न झाला। सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूरचे गादीपती परमपूज्य महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। यावेळी 83 यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर SD पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक सुरत सिंग पाटील, दिलीप सिंग पाटील नांदगावकर, केवल इंडोस्कोपी हॉस्पिटल जळगावचे डॉक्टर गजानन पाटील, भुसावळचे स्टेशन मास्टर मनोरंजन सिंग राजपूत, खडके सिम मुख्याध्यापक RT पाटील, साकेगाव येथील दिलीप सिंग पाटील, भगत सिंग पाटील, परवीन सिंग पाटील, आयोजन समितीचे सदस्य व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक BN पाटील सर यांनी केले। मोठ्या उत्साहात या ठिकाणी 83 गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। मग म्हणे तू माझ्यासोबत पळायची स्पर्धा कर। मला त्याच्याकडून आठवली ती स्पर्धा, रनिंग मध्ये जो आला पहिला नेपाळला, तेव्हा मला एक उदाहरण आठवलं। तो म्हणतो माझ्यासोबत तू रनिंगची स्पर्धा कर, उडायची, एक टार्गेट फिक्स करू आणि तिथे सर्वात आधी जो पोहोचणार तो जिंकणार, आणि तू जर हरली तर मी तुला खाणार, तू जिंकली तर मग मी तुला सोडून देईन, मग तू आता जिंकायचा प्रयत्न कर। चिमणी म्हणते हे शक्यच नाही, गरुडाच्या सोबत मी कशी उडू शकते, म्हणजे मी हरणार आणि मरणार। मग म्हणे बघ, पण तिने विचार केला माझी पिल्ले आहे, मला त्यांच्यासाठी जगलं पाहिजे, मला त्यांचं पालन पोषण करायचं, मी त्यांना जन्माला घातलंय, त्यांची पूर्ण सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर आहे। ठीक आहे, प्रयत्न करते, मला त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे, असंच याचं भक्ष्य बनण्यापेक्षा मी प्रयत्न का करू नये। यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलूभाऊ जनार्दन कोळी यांचा वाढदिवस होता। त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात गावात साजरा करण्यात आला। या निमित्त किनगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। सदर आरोग्य तपासणी शिबिर गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने घेण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। या संपूर्ण शिबिरात वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते। या संपूर्ण शिबिरासाठी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, डॉक्टर सौभाग्यवती वर्षा पाटील, डॉक्टर केतकी पाटील, डॉक्टर वैभव पाटील सह डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या पूर्ण झाल्या। त्याचप्रमाणे या शिबिरात आलेल्या गरजूंना जागेवरच मोफत औषध देखील देण्यात आली। या संपूर्ण शिबिराच्या यशस्वीतेसाठी कृष्णा कलेक्शनचे मिलिंद जनार्दन कोळी, संजय वासुदेव कोळी, मधुकर वसंत लोहार सह बबलूभाऊ जनार्दन कोळी मित्र परिवाराने परिश्रम घेतले। मोठ्या उत्साहात किनगाव गावात बबलूभाऊ जनार्दन कोळी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये नेतील असा एक चांगलं मागे एकदा असा अनुभव आला। तिथली केस इथे होती इथून तिथून वापस आली, पण तरी सुद्धा मेडिकल ऑफिसर म्हणजे उल्हास पाटील वैद्यकीय गेले, तिथे तो मार्ग निघाला। तेव्हापासून आठवण राहिली की डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तिथले जे डॉक्टर आहे त्यांचे जे सर्व सहकारी आहे ते अतिशय मनापासून लक्ष देऊन तिथे जे लक्ष देतात ते तिथे मदत करतात, त्याच्यातून मार्ग निघतो। आपल्या गोरगरीब माणसांचा अतिशय एक भव्य काम केला। आज बबलू दादा आता कितला होता 37 पूर्ण केला आणि 38व्या त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। बबलू दादा आता अतिशय आमसू आहे, गोरगरिबाची सेवा करण्याचा त्याचा पुढाकार असतो। किनगाव खुर्द असो, किनगाव बुद्रुक असो, आजूबाजूचा एरिया असो, त्याच्यामध्ये त्याला मदत लागली त्याला मदत द्यायची तयारी, प्रत्येक कार्यक्रमात हजर राहणं
लहान असो मोठा असो त्या कार्यक्रमाला हाजरी देणं, त्याच्यातून आपला ठसा उमटवणं, जिथे मदत असते तिथे मदत करायची, असा एक चांगला सेवाभावी कार्यकर्ता आपल्यामध्ये एक पुढे येतो आहे. त्याला आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्यायच्या आणि त्याच्या पाठीशी राहून त्याला हे समाजसेवा करण्याचं सर्व आनंद समाजसेवा त्याची आपण करू द्यायची अशी आपण करून त्याच्या पाठीशी आहे. पण मी माझं कुटुंब मिलिंदाच्या पाठीशी आहे. मिलिंदाचे भाऊ मिलिंद हे बबलूचा सख्य मिलिंदच म्हणतोय मी. आज बबलूचा वाढदिवस आहे. मिलिंद त्याच्या पाठीशी आहे. सर्व कुटुंब एकत्र असं मी पाहिलं की एकत्र कुटुंब कसं असतं, तसं असतं की जनाप्पा त्या कुटुंबाला कसा एक प्रौढ माणूस भेटला आहे की तो गावाचाही प्रौढ आहे, कुटुंबाचाही प्रौढ आहे. आणि त्याने त्याच्या आयुष्यामध्ये मला वाटतं की त्याच्याबरोबर जितक्या लोकांना असतील तितक्या कमवल्या आयुष्यामध्ये, इतका कमवून संधी शांत स्वभाव, प्रत्येकाला मदतीचं असं आव्हान करत राहता, मदत करत राहता. एक कुटुंब उदयाला जावं अशा शुभेच्छा देतो. हातून घडत राहो मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे दादासाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष अरे उपस्थित ज्येष्ठ नेते आपले आदरणीय आमचे काका, सर्वांना आवेश असं व्यक्तिमत्व आदरणीय जनाप्पा, आदरणीय आदरणीय दादा शकील दादा, त्याच्यानंतर नाना, आपल्या गावाचे किनगाव फुलण्याचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, किनगाव बुजुर्गचे सर्व कार्यकर्ते आणि बंधू भगिनी, आज अतिशय योग्य असा आपण सांगितलं, योग्य असा कार्यक्रम ठेवला तो भव्य आरोग्य शिबिर. त्याच्यातून बुवा जे गोरगरीब आहे ते जाऊ शकतात आणि काही अडचणी आहे इथे हे डॉक्टर विलास पाटील वैद्यकीय महाविद्यालय त्यांची डॉक्टर इथे आलेले आहेत. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.